आपल्यासोबत जे आहे ते इथं जे लसीकरण जे चालू आहे इथं ती ह्यानेच इथं जे आहे ते ह्यांच्या मुलीला काल दिलं होतं ना, काल जे आहे ते लसीकरण दिलं आणि आज जे आहे ते त्यांनी स्वतः जे आहे ते त्यांच्या गावाकडल्या मुली जे आहेत ते घेऊन आलेले. आपण त्यांचं काय नाव तुमचं? मोनिका गोपीनाथ साखरे. मी नितळी इथे राहते. नितळीमधून मी काल माझ्या मुलीला माहीत झाल्याच HPV लस देण्यासाठी घेऊन आलते. काल 2 मुली आणल्या होत्या. त्या दोघींना लस दिल्यानंतर गावामध्ये आज सकाळी जे आम्ही व्हिजिट केल्या त्यामध्ये भरपूर मुली कन्व्हिन्स म्हणजे तयार झाल्या, पालक तयार झाले. अगोदर पालकांच्या मनात इच्छा होती की नको, ह्या लशीमुळं काहीतरी धोका आहे, नको आम्हाला द्यायची नाही. पण त्याच्याबद्दल आम्ही थोडी माहिती सांगितली त्यांना, त्याच्यामुळे त्यांनी घेतली. आणि काल लस जी दिली माझ्या मुलीला त्याचे काही इफेक्ट पण झाले नाहीत. माझ्या मुलीला ताप येते म्हणल्या होत्या सिस्टर, पण नाही तिला तर आली नाही किंवा तिचा हात पण दुखला नाही. सध्या ती छान आहे, चांगली. तुम्ही काल किती विद्यार्थी घेऊन आला होता? 2 आणले होते सर. आज किती आणलेले? आज 9 मुली आणल्यात. हो. तुम्ही तिथून तुमच्या गावातून चाललेले आहेत का आजूबाजूचे पण? नाही, आमच्या गावातलेच आहेत पूर्ण. हा. आता तुम्ही जे इथे आता किती मुली आहेत तुमच्या गावामध्ये? आणखीन जवळपास 10-12 मुली निघतील सर. म्हणजे कारण त्यांचं कसं आता एक 2-3 दिवसात काही मुलींचं वय पूर्ण होणार आहे. त्या मुलींचं वय पूर्ण झाल्यानंतर पण ते येऊ शकतात नाही का, आणि येतील पण. पालक असे आहेत की आमच्यात कन्व्हिन्स त्यांना म्हणजे थोडीफार माहिती जर दिली तर ते कन्व्हिन्स होऊन तयार होते त्याला. हा. तुम्ही जे घरोघरी जे जाताय, जे सर्वे जे करताय, म्हणजे तुम्ही जे लोकांना सांगताय तर त्यांचा रिस्पॉन्स काय येते? म्हणजे ते तुम्ही जे बोलताय त्याच्यावरती ठाम राहतायत का त्यांच्या मनामध्ये अजून पण भीतीच आहे? भीती आहे सर त्यांची. त्यांचं म्हणणं येते की भीती आहेच आम्हाला, पण मॅडम तुम्ही एवढं सांगताय म्हणल्यावर तुमच्या विश्वासावर आम्ही पाठवतो, असं त्यांचं म्हणणं येते. कारण त्यांनी युट्यूबला जे फेक व्हिडिओ पडतात त्याच्यावर अवलंबून त्यांनी विचार करतात. हा, व्हिडिओमुळं दुसरं नाही. बघा, हे नितळीचे आहेत आणि हे जे आहे ती काल यांच्या मुलीला स्वतःच्या लस घेतली होती आणि आज जे आहे ती 10 ते 12 जे आहे ती मुली इथं आणलेले आहेत. त्यांनी इथं विद्यार्थी जे आहे ते इथं आणून जे आहे ते त्यांनी गावात त्यांच्या जाऊन लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना समजावून सांगून जे आहे ते आज इथं जे आहे ते 10 ते 12 जे आहे ते मुली इथं आणलेले आहेत. आपल्यासोबत डॉक्टर आहेत, आपण डॉक्टरची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आता जे आहे ते ज्या मुलींनी लस घेतलेली आहे मुली आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या काय ना तुझं? राजश्री उत्तम लोंढे. मी नितळी गावातील रहिवाशी आहे. मी ही लस घेतली आहे, तुम्ही ही लस घ्या. मी माझ्या मैत्रिणीला सांगते की ही लसच्या काही साईड इफेक्ट नाहीत, तुम्ही ही घेऊ शकता ही लस. अच्छा, कधी घेतली तू लस? आत्ताच घेतली. तुझ्या मैत्रिणी, तिथल्या गावातल्या मैत्रिणीसाठी काय सांगशील किंवा दुसरे जे आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील? ह्या लसीचे काही साईड इफेक्ट नाहीत, ह्याने आपलं भविष्य चांगले होईल. ही लस घेऊ शकता तुम्ही. काय नाव तुझं? पुढे काय नाव? प्रगती भीमाशा गोरपे. मी त्रेगावचे आहे आणि मी ही लस घेतली आहे आणि आता माझ्या मैत्रिणीनं पण लस घेतली आहे. कोणाला काही नाही झालेलं आहे. पुढे पण
उपयोगी आहे ही लस. सगळ्यांनी म्हणजे माझ्या वयाच्या सर्व मुलींनी ही लस घ्यावी ही विनंती. अच्छा. बघा इथे जे आहे ते हे जे मुली जे आहेत ती यांनी पण सगळ्यांनी लस घेतलेली आहे आणि तुम्ही पण लस घ्या असं त्यांनी आवाहन करतात. तर आपण थेट पुढे जाऊया. चला. नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळे पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले 1 नंबर चॅनल. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता तुमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या पुणे गावामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि सरकारी दवाखान्यामध्ये आलेलो आहे आणि इथे जी आहे ती लस देण्यात आलेली आहे. नेमकं ही लस कशा पद्धतीची आहे आणि काय आहे ते आपल्यासोबत डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. तर काय नाव तुमचं? नमस्कार, मी निशिगंधा देवीदास राठोड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कोंड येथे कार्यरत आहे. HPV ही लस 8 मार्च महिला दिनापासून चालू करण्यात आलेली आहे. तसेच 3 महिन्यापर्यंत ही लस राहणार आहे आणि HPV लस ही 14 ते 15 वयोगटामधील मुलींना आम्ही देत आहोत. ही लस अत्यंत सुरक्षित आहे. ह्याचा काहीही सुद्धा साईड इफेक्ट झालेला नाही आणि आतापर्यंत आम्ही ही लस आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 30 जणांना दिलेली आहे. तसेच तुम्ही पण ही लस तुमच्या मुलींना द्यावी ह्याचं आम्ही आवाहन करत आहोत. आणि HPV लस हे का देतो ते सांगतो आम्ही आता. 2004 पासूनची ही लस आहे, असं नाही की आत्ता लस आलेली आहे म्हणून. आता आपल्या भारतामध्ये ही लस आत्ता मोहीम चालू करण्यात आलेली आहे, कारण आपल्या भारतामध्ये सर्वायकल कॅन्सर हे 2 नंबरला सगळ्यात जास्त बळी पडणारे, मृत्यू होणारे जास्त करून महिलांना हे दिसून आलेली आहे. म्हणून केंद्र सरकारने ही लस गरिबांमध्ये 14 ते 15 वयोगटातील जे मुली आहेत त्यांना मोफत देण्यासाठी हे मोहीम राबवण्यात आलेली आहे. आणि 30 वर्षानंतर जास्त करून हे महिलांमध्ये कॅन्सर जाणवून येते किंवा दिसून येते. आणि हे 14 वर्षामध्येच का देतो ही लस, कारण 14 वर्षाच्या नंतर मुलींना पाळी वगैरे यायला चालू होत असते आणि त्याचं प्रिव्हेन्शन व्हावं पुढं जाऊन, म्हणून ही लस आपण चालू केलेली आहे. आणि आता जास्त करून रिस्पॉन्स चांगला येत आहे आपल्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. आम्ही शाळेमध्ये जाऊन आमचे कर्मचारी जात आहेत, CHO, ANM, BF, आशा, सुपरवायझर, तसेच आम्ही सुद्धा स्वतःहून शाळेमध्ये पालकांना बोलवत आहोत, त्यांच्या मीटिंग घेत आहोत आणि जास्तीत जास्त करून त्यांना अफवांना बळी पडू नये. मागं कसं झालं, पहिला स्टार्टिंगला घेत नव्हते, त्याचं कारण की ते रील्स वगैरे व्हायरल होत होते. जास्त जणांकडून आता मोबाईल झाले आहेत आणि रील्स तसे अफवा वगैरे पसरत आहेत. त्याच्यामुळं आधी पालकांना ही भीती होत होती की पुढे जाऊन वंधत्व वगैरे काहीतरी होतात काय की महिलांना किंवा मुलींना, मग ते घेत नव्हते. पण आम्ही जेव्हा खाली उतरलो, घरोघरी भेटी दिल्या, तेव्हा त्यांना व्हिडिओ दाखवले आम्ही दुसऱ्या ठिकाणचे की ह्याच्यामुळे काही सुद्धा साईड इफेक्ट आलेला नाहीये आणि म्हणून आता जास्त प्रकारे रिस्पॉन्स चांगला येत आहे. तसेच मी पालकांना आव्हान करत आहे की मुलींना तुम्ही हे सांगा की ही लस खरंच सेफ आहे आणि घ्या. अच्छा, मला सांगा, हे जे आहे ते नागरिकापासून ते व्हिडिओ तर झालंच, तर जे आहे ते नागरिक असं स्वतः तोंडाने सांगतायत की ही जी लस जी आहे ती जीवनासाठी जी आहे ती हानिकारक आहे. कारण पहिली जी कोरोनाची लस जी आलेली होती त्यानंतर पुन्हा आता ही डबल लस आलेली आहे आणि त्यानंतर जी आता जी नागरिक जे म्हणजे लोक जे सांगतायत तर त्यांच्यासाठी काय असणार आहे? एक तर तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवा, पहिलं तर मी ते सांगेल, कारण आम्ही त्याचं काय महत्त्व आहे आणि आम्ही ते शिकलेलो आहोत की आम्ही ते HPV काय कारण आहे, ते तिथं जाऊन काय इफेक्ट करते ते आम्हाला माहिती. म्हणून मी स्वतः डॉक्टर म्हणून आम्ही आरोग्य खात्यातील सर्व कर्मचारी म्हणून तुम्हाला आव्हान करत आहे. आणि तुम्ही ते भीतीचं म्हणलो, ते भीती ते रील्समुळेच झालते आणि दुसरीकडे जे बळी वगैरे काही सुद्धा नाही साईड इफेक्ट झालेला. आता धाराशिवमध्ये टोटल म्हणलं तर दुसऱ्या PSCला पण चांगले झालेले आहेत लसी वगैरे. आणि 3 महिने झालं सर आता ही लस म्हणजे राहणार आहे पुढे जाऊन. 8 मार्च पासून बऱ्याच ठिकाणी दुसरीकडे पण लस घेतलेली आहे, काही साईड इफेक्ट तर झालेला नाही. म्हणजे आतापासून जेवढी लस देण्यात आली त्याच्यामध्ये तर काय साईड इफेक्ट दाखवलेलं नाही, बरोबर. आता इथून पुढे जी लस जी घेणार आहेत नागरिक, म्हणजे त्यांनी इथं जे हॉस्पिटलमध्ये जे येत आहेत, आता ज्यांच्या मनामध्ये जी भीती आहे, आता तुम्ही तर म्हणलाय की भीती त्यांच्या मनामध्ये निघालेली आहे, परंतु इथे येण्यासाठी त्यांच्यासाठी काय असणार आहे की इथे दवाखान्यामध्ये येऊन जी आहे ती लस त्यांनी घ्यावी, त्यांच्यासाठी काय असणार आहे? म्हणजे आम्ही स्वतःहून जात आहोत त्यांना की प्रेरित करत आहोत की तुम्ही लस घ्या. आम्ही त्यांना सांगत आहोत, गाईड करत आहोत की ह्या लसीचं काही इफेक्ट वगैरे आहेत, काय होणार आहे पुढे जाऊन त्या मुलीला 30 वर्षानंतर जास्त करून ते धोका होऊ नये तुम्हाला, म्हणून सांगत आहोत सर. आम्ही स्वतः
फिरत आहोत, आमचे कर्मचारी फिरत आहेत खालती ग्राउंड लेवलला. त्याच्यामुळं आता घ्यावं, नागरिकांनीही घ्यावं, पालकांनी सुद्धा ही लस घ्यावी, लस मुलीला प्रेरित करावी घेण्यासाठी. आताच्या काळामध्ये लस घेण्याची गरज आहेच असं तुम्हाला वाटतं, बरोबर? कारण आताच्या काळामध्ये जे आहे ते खाणं पिणं पण वगैरे व्यवस्थित राहिलेलं नाही, त्याच्यासाठी हे लस घ्यायलाच पाहिजे का? हो हो, आता सध्या कसं आहे, खाणं पिणं व्यवस्थित नाहीये, मुलींमध्ये स्ट्रेस खूप वाढलाय. मेन म्हणजे मोबाईल जेव्हापासून आलेत तेव्हापासून स्ट्रेस खूप वाढलाय. आणि आता हे वयोगट असंच आहे की ह्या वयोगटामध्ये मुली खूप टेन्शन घेतात आणि पालक सुद्धा ते घाबरतात वगैरे, आणि खाणं पिणं व्यवस्थित नाहीये. खूप असं म्हणजे बस तेवढंच. अच्छा, बघा आपण जे आहे तिथे कोंडगावमध्ये पोहोचलेलो होतो आणि इथे जे आहे ती HPV जी लस जी आलेली आहे ती लस इथे देण्यात आलेली आहे. आणि आता पस्तूर जे आहे ते कोंडगावामध्ये आजूबाजूचे जे खेडेपाडे जे आहेत, लहान लहान गाव, त्या तिथून जे आहे ते 30 ते 35 असं लसीकरण आता पस्तूर झालेले आहेत. अजून इथून पुढे यायला चालू आहेत लसीकरण. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. कसं वाटलं विषय नक्कीच कळणार. अशा काही वेगळे विषय खाली माझा स्क्रीन नंबर दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन खंडू होबळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.